समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुधाभं जघननिहितपानी मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमालां कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचे विठ्ठल विठ्ठल आज संसार सुफळ झाला गे माये, देखिले पाय विठोबाचे। तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा हा 3 चरणाचा उत्कृष्ट आणि महत्त्वाचा असा अभंग आहे। भगवान पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनानंतरचा प्राप्त झालेला अनुभव सांगणारा हा अभंग आहे। भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने संत सद्गुरु श्री योगीराज गंगागिरीजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह मंडळ तथा ग्रामस्थ मंडळ, भजनी मंडळ, महिला मंडळ सर्वांच्या सहकार्याने आणि सर्वांच्या प्रेमाने वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य संत सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने परमपूज्य गुरुवर्य नारायणगिरी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली आपली ही गावची भूमी, महंत स्वामी रमेशगिरीजी महाराज, त्याचबरोबर महंत रामगिरीजी महाराज, सर्व संतांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने आणि सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी संपन्न होत असलेला आपला हा गावचा विश्वमौली ज्ञानोबारायांचा हा 750वा सुवर्ण जन्मोत्सव सोहळा, त्याचबरोबर संत शिरोमणी नामदेव महाराजांचा 675वा समाधीचा अमृत महोत्सव सोहळा आणि याच्यामध्ये संत शिरोमणी सावता महाराजांचा सुद्धा समाधी सोहळा आपल्या या सप्ताहामध्ये या ठिकाणी प्राप्त होत आहे। हो, म्हणजे एक प्रकारचा त्रिवेणी संगम। नामदेव महाराजांची पुण्यतिथी या सप्ताहामध्ये येते, सावता महाराजांची पुण्यतिथी या सप्ताहामध्ये येते। असा हा सुंदर असा सोहळा या निमित्ताने जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज गाथापारायण सोहळा आणि भव्य असा कीर्तन महोत्सव, त्या कीर्तन महोत्सवातील आजची ही आपली 6व्या दिवसाची कीर्तन सेवा आहे। सर्व ग्रामस्थांच्या वतीने आमच्या सद्गुरू जोग महाराज संस्थेतील आमचे गुरुबंधू असणारे सचिन महाराज यांच्या आग्रहाने प्रेमाने माझ्याकडे ही सेवा आलेली आहे। सेवेकरता या ठिकाणी उपस्थित सर्व गुणीजन मंडळी, मृदंगाचार्य, गायनाचार्य, सर्व महाराज मंडळी, टाळकरी मंडळी, समोर बसलेले सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ श्रोते सज्जन आणि माता भगिनी, सर्वांच्या चरणी मी वंदन करतो। आपण सर्वांनी मिळून टाळी वाजवून या कीर्तनात सहभागी व्हायचं आहे। विठ्ठल विठ्ठल सद्गुरू वैकुंठवासी परमपूज्य गंगागिरीजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली पावन पंचक्रोशी आहे।
गंगागिरीजी महाराज आणि सद्गुरू जोग महाराज यांचा खूप जिव्हाळ्याचा संबंध होता. यानंतर याच परंपरेमध्ये सद्गुरू जोग महाराजांच्याच परंपरेमध्ये वैकुंठवासी परमपूज्य बंकट स्वामीजी महाराज झाले आणि बंकट स्वामीजी महाराजांच्याच कृपाशीर्वादाने परमपूज्य वैकुंठवासी सद्गुरू सोमेश्वरगिरी महाराज असतील, नारायणगिरी महाराज असतील, यांच्याही पदस्पर्शाने या ठिकाणी पावन झालेली पुण्यभूमी आहे. आणि त्यांनी हे लावलेलं इवलेशे रोप लावेले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. त्यांनी कष्टाने सायासाने या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू केले. त्या काळामध्ये असं म्हणतात, वैकुंठवासी परमपूज्य सद्गुरू गंगागिरी महाराजांचा सगळ्यात मोठा सप्ताह असायचा. सप्ताहाचं भव्य दिव्य आयोजन आणि अन्नदानाची परंपरा त्यांच्यापासून सुरू झाली. विठ्ठल पंढरपूरच्या वाळवंटामध्ये त्यांनी एवढा मोठा उत्सव केला होता, तसा उत्सव न भूतो न भविष्यती कधी झाला नाही असं म्हणतात. आणि तीच परंपरा तुमचं नारळी सप्ताह वगैरे होता, त्याच्यामध्ये तीच परंपरा सुरू आहे. तेव्हा अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं मार्गदर्शनाचं आपलं हे गाव आहे. नुकतीच आता पंढरपूरची वारी झालेली आहे. बरीचशी मंडळी पंढरपूरला गेली असतील. मला वाटतं गावातून दिंडी सुद्धा जात असेल. जाते की नाही जात? कोण कोण पंढरपूरला गेलो होतं हातवर करा बरं तुमच्यापैकी, बसलेल्यापैकी. मला वाटलं सगळीच गेलते का काय. असू द्या, काय हरकत नाही. तेव्हा या अभंगामध्ये ज्ञानोबारायांनी श्रीगुरूंच्या कृपेने देवाचं दर्शन झाल्याचा अनुभव सांगितलेला आहे. विठ्ठल विठ्ठल संतांचं जे जीवन असतं त्याच्यामध्ये अनुभव आणि अनुवाद याचा समन्वय असतो. ऐका, लक्ष द्या. काही लोकांच्या जीवनामध्ये अनुवाद असतो, अनुभव असेल सांगता येत नाही. काही लोकांच्या जीवनामध्ये अनुभव असतो पण सांगण्याकरता ते जगात येत नाहीत. संतांचं हे वैशिष्ट्य आहे. संत अनुभव घेतात आणि सांगण्याकरता सुद्धा जगामध्ये येतात. म्हणून संतांच्या शब्दाला जी किंमत आलेली असते ती त्यांच्या अनुभवामुळे. एखाद्या माणसाला अनुभव नसेल आणि एखादी गोष्ट जर सांगायला लागला तर त्याच्या शब्दाला एवढं वजन नसतं बरं का. असं म्हणतात, वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर शेवटच्या कालावधीमध्ये फक्त 10 मिनिटं बोलायचे, पण त्यांचं 10 मिनिटाचं प्रवचन ऐकण्याकरता लोक 10 तास येऊन बसायचे. लोकांना जर विचारलं का हो तुम्ही 10 तास येऊन बसता आणि ते 10च मिनिटं बोलतात, लोक असं म्हणायचे त्यांचं एक वाक्य ऐकलं तरी आमच्या जीवनात बदल घडतो. वैकुंठवासी सद्गुरू नारायणगिरी महाराज सुरुवातीला खूप जास्त वेळ कीर्तन करू. त्यांचं कालेचं कीर्तन मी 2-3 वेळा ऐकले बरं का. वर हात धरायचे ना, असे डोळत कीर्तन करायचे. पण त्यांच्या शब्दामध्ये वजन होतं, त्याचं कारण त्यांचा अनुभव. विठ्ठल विठ्ठल अनुभवे आले अंगा, ते या जगा देतसे, ते या जगा देतसे. अनुभव आले अंगा, ते या जगा देतसे, ते या जगा देतसे, ते या जगा
ते या जगा देतसे ते या जगा देतसे हे अनुभवे आले जगा ते या जगा देतसे ते या जगा देतसे ते या जगा देतसे अनुभवे आले अंगा ते या जगात देत असे. संत पहिल्यांदा अनुभव घेतात आणि मग जगाला सांगतात. इकडे लक्ष द्या माझ्याकडे. समोर बसलेल्या माणसावर फार जबाबदारी आहे बरं का मोठी. कारण वक्ता जो बोलत असतो तुमच्या लक्षाचा चारा घेऊन बोलत असतो. तुम्ही जेवढं जास्त लक्ष देऊन ऐकणार तेवढं वक्त्याला सांगायला अवसान येणार. नाही तर वक्ता अवसानात सांगतो आणि समोर बसलेला नाकात बोटं घालतो, तेच परत तोंडात घालतो. इकडं बघ तिकडं बघ, इकडून कोण आलं तिकडून कोण आलं. त्या वक्त्याचं सगळं अवसान जातं. ज्ञानोबराय बोलतात, अहो चंद्रकांत उद्रवता किर होय, परी ते हातवटी चंद्रीच आहे. तैसा वक्ता तो वक्ता नो हे श्रुती नवीन. ऐका, एक चंद्रकांत नावाचा मणी असतो. चंद्राचा प्रकाश पडला की तो असा पाझरतो. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, वक्ता म्हणजे त्या चंद्रकांत मण्यासारखा आहे आणि श्रोते म्हणजे चंद्रासारखे आहेत. श्रोत्यांनी लक्षरूप प्रकाश टाकला की वक्त्याला पाझर फुटतो. आणि श्रोते जर दुश्चित असतील तर श्रोता दुश्चित तरी वितळे मांडला रसो. विठ्ठल विठ्ठल मी हे सांगत होतो. संत अनुभव घेतात आणि मग आपल्याला सांगतात. अनुभव जर नसेल तर त्या माणसाच्या शब्दाला एवढं वजन नसतं. एकदा सद्गुरू जोग महाराज आणि सद्गुरू नारायणगिरी महाराज, असं ऐकीव कथा आहे बरं का, ते कीर्तनाला गेले कुठतरी. जोग महाराजांना नारायणगिरी महाराजांनी कीर्तनाला बरोबर नेलं आणि कीर्तनकार उभा राहिला आणि त्यांनी कीर्तनात अभंग घेतला. विषयी विसर पडला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला. हा अभंग घेतल्यानंतर गंगागिरी महाराज उभे राहिले आणि त्या वक्त्याला म्हटले, खाली बस. आता गंगागिरी महाराजांचं वजन होतं. तो वक्ता लगेच खाली बसला आणि जोग महाराजांना गंगागिरी महाराजांनी सांगितलं, तुम्ही उभे राहून तुम्ही कीर्तन करा. जोग महाराज म्हटले, महाराज तो एवढा मोठा वक्ता आहे, बरं कीर्तनाला उभा राहिलाय फेटा घालून, आणि मी जर उभा राहिलो तर त्याचा अपमान होईल ना. का बरं तुम्ही त्याला खाली बसवता आणि मला उभं करता. गंगागिरी महाराज हसले, म्हटले, त्याने अभंग घेतलाय विषय विसर पडला निशेष, आणि आता त्याचं तिसरं लग्न झालंय म्हणे. आता तिसरं लग्न झालेल्या माणसाला विषयाचा काय विसर पडलाय, त्याचा अधिकार नाही या अभंगावर कीर्तन करण्याचा. तुम्ही ब्रह्मचारी, तुम्ही अभंगावर कीर्तन करा. विठ्ठल विठ्ठल संतांच्या शब्दाला जी किंमत येत असते त्यांच्या अनुभवामुळे येत असते. लक्षात घ्या. अनुभव घेतला नाही एखादा मनुष्य जर सांगायला लागला तर लोक ऐकतात, पण ते मनोरंजन म्हणून ऐकतात. एक मनुष्य आईवर व्याख्यान करायचा, चांगलं व्याख्यान करायचं, व्याख्यानिक कला आहे बरं का. एकदा त्या माणसाचं असं व्याख्यान सुरू झालेलं होतं. सांगता सांगता तो सांगणारा आईवर बोलत होता, त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. सगळी माणसं रडत होती. सुंदर व्याख्यान. पण माणसात एक, समोर बसलेल्या माणसात एक माणूस बसला होता, तो मोठे मोठ्याने हसायचा. जो हसणारा होता ना, त्याच्या शेजारच्याने त्याचा हात धरला, म्हणला, तुला काही कळतं का रे, किती सुंदर व्याख्यान चाललंय, सांगणारा रडतोय, ऐकणारे सगळे रडतायत, तो खुशाल दात काढतो. तो म्हटलं, मी का हसतो माहितीये का, हा जो सांगणार आहे ना त्याच्या शेजारी माझं घर आहे म्हटलं.
कळलं का तुम्हाला पुढचं? ज्यांना कळलं तेवढेच हसले बरं का, अजून बरेच लोकांची ट्यूब नाही पेटली. तो म्हणला इथं रडून रडून सांगतोय आईवर, आईची गाणी म्हणून सांगतोय, आणि एकही दिवस आईवरून नीट बोलत नाही. त्याच्या कीर्तनाला काय करायचंय? विठ्ठल विठ्ठल संत सांगण्यापेक्षा करतात तैसे संत जगी. क्रिया करोनी दाविती अंगी, क्रिया करोनी दाविती अंगी, क्रिया करोनी दाविती अंगी. कैसे संत जगी, क्रिया करोनी दाविती अंगी, क्रिया करोनी दाविती अंगी, क्रिया करोनी दाविती अंगी. तैसे संत जगी, कैसे संत जगी, क्रिया करोनी दाविती अंगी, क्रिया करोनी दाविती अंगी, क्रिया करोनी दाविती अंगी. कैसे संत जगी, कैसे संत जगी, क्रिया करोनी दाविती अंगी, क्रिया करोनी दाविती अंगी, क्रिया करोनी दाविती अंगी. अभंग जो मी निवडलेला आहे तो ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. जे आम्हाला सवय जी आहे ना, ती लगेच तोडायची सवय. ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे. अभंग कोणाचा आहे, कशावरून ओळखायचं? त्या अभंगाचं शेवटचं चरण वाचायचं. अभंगाच्या शेवटी जर असेल तुका म्हणे तर अभंग कोणाचा? अभंगाच्या शेवटी असेल नामा म्हणे तर अभंग कोणाचा? अभंगाच्या शेवटी जनी म्हणे असेल तर बरोबर. पण आजचा जो अभंग आहे त्याच्या शेवटी आहे बाप रुक्मादेवीवर. ज्या अभंगाच्या शेवटी बाप रुक्मादेवीवर आहे, समजायचं तो अभंग ज्ञानेश्वर माऊलींचा. ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगामध्ये दोन प्रकार. काही अभंगामध्ये ज्ञानदेव म्हणे, उदाहरणार्थ हरिपाठातला शेवटचा अभंग, हा पहिला अभंग, देवाचे द्वारी, त्याचा शेवट काय? ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुने, द्वारकेचे राणे. म्हणजे काही अभंगात ज्ञानदेव म्हणे, पण काही अभंगात मात्र बाप रुक्मादेवीवर आहे. हा फरक का झाला? त्याच्या संबंधाने एक ऐकीव कथा आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेण्याचा निश्चय केला. किती वर्षी केला हो सांगा पुरुष मंडळी? हा, समाधी घेण्याचा निश्चय कधी केला? चोख हा 16व्या वर्षी. किती वर्षी? बघा, 16व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घ्यायचं ठरवलं. म्हणजे 16व्या वर्षी त्यांच्या जीवनातलं सगळं कार्य संपलं. ज्ञानेश्वरी लिहून झाली, अमृतानुभव लिहून झाला, चांगदेव पासष्टी लिहून झाली, तीर्थयात्रा झाल्या, रेडा बोलवला, भिंत चालवली, सगळ्या जगाचा उद्धार करण्याचं साहित्य निर्माण केलं. कितव्या वर्षी? आणि 16व्या वर्षी म्हटले माझं काम झालं. आपली 90 वर्ष झाली तरी काहीच होत नाही. अजून हे करायचे, अजून ते करायचे, उरकतच नाही आपलं जीवन. माणसाचं असं पाहिजे बरं का, जे करायला पाहिजे ते माणसाने करून बसलं पाहिजे. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आणि 16व्या वर्षी समाधी घ्यायचा निर्णय घेतल्याबरोबर सगळ्या संतांना बातमी कळाली. पंढरपूरला गेले आषाढी एकादशीला, बरोबर. आणि ज्ञानदेव म्हणे विठ्ठलाशी, ज्ञानदेव म्हणे विठ्ठलाशी, समाधान तुझी होशी, समाधान तुझी
दिवसे परी समाधी तुझपाशी घेईन देवा परी समाधी तुझपाशी येईल देवा परी समाधी तुझपाशी येईल देवा देवाला म्हटले आषाढीला गेले म्हटले आता बास तुमच्या जवळ आमच्या पायाची तुमच्या पायाजवळ जागा द्या इथं समाधी घ्यायची नामदेव महाराजांनी ऐकलं नामदेव महाराजांनी सगळ्या संतांना सांगितलं ज्ञानेश्वर महाराज समाधी घ्यायचं म्हणतायत आणि देवानी मान्यता दिली फक्त देवानी मान्यता अशी दिली की इथं नाही तुमच्याकरता नेमलेलं स्थान आहे 108 वेळा तुम्ही तिथं समाधीत बसले परत आता 109वी वेळ आहे तुमची पण सगळीकडे बातमी पसरल्याबरोबर सगळे संत कासावीस झाले ज्ञानोबा जाणार चांगला मनुष्य गेल्यानंतर सगळ्या लोकांच्या डोळ्यात काय येतं पाणी येतं सगळ्यांना असं वाटतं चांगली माणसं राहिली पाहिजे पण काय होतं चांगली माणसं जी आहेत ती लवकर जातात आणि जे जायला पाहिजे ते लवकर जात नाहीत आता वास्तविक पाहता 16 वर्षाचं वय समाधी घ्यायचं वयच नाही खरं म्हणजे पण आता काय त्यांचे विचार समाधीत बसले तरी त्यांना कार्य करायचं आहे सगळे संत एकत्र आले म्हटले थांबवायचं यांना समाधी घेऊ द्यायचं नाही पण आता ऐकणार कोणाचं ज्ञानेश्वर महाराज देवाने तर परवानगी दिली म्हटले निवृत्तीनाथ महाराजांचं ऐकतील सगळे संत कोणाकडे गेले दादा तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांना समजावा त्यांना सांगा तुम्ही आता समाधी घेऊ नका म्हणून कमीत कमी 2 वर्ष तरी थांबा सगळे संतांचं ऐकलं निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानोबारायांना बोलवलं आणि ज्ञानोबारायांना सांगितलं अजून 2 वर्ष थांबायचं समाधी घ्यायची नाही आता निवृत्तीनाथ महाराजांच्या विषयी ज्ञानेश्वर महाराजांना अपार आदर आहे बरं का ज्ञानेश्वरीमध्ये पावला पावलाला तुम्हाला निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन सापडेल सुरुवातच बघा मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू मनोन विशेषी अत्यादरो विवेकावरी जैसे डोळे अंजन भेटे ते वेळी दृष्टीशी फाटा फुटे मग वास पाहे ते तपगटे महानिधी का चिंतामणी आली हाती सदा विजयवृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण काम निवृत्ती ज्ञानदेव म्हणे आणि मग निवृत्तीनाथ महाराजांनी आज्ञा केली म्हटले दादा तुम्ही म्हणताय ना 2 वर्ष थांबतो 2 वर्ष थांबले परत म्हणले समाधी घेणार मग लोक म्हटले आता दादाकडे नाही आता काकाकडे जायचं सोपान काकाकडे सोपान काकाकडे गेले म्हटले तुम्ही 2 वर्ष थांबा परत 2 वर्ष थांबले परत निर्णय घेतल्याबरोबर सगळी लोक मिळून मुक्ताबाईंच्याकडे गेली आता मुक्ताबाई म्हणजे सामान्य नव्हते बरं का त्यांनी 3 देवाला उपदेश केला ज्ञानदेव नामदेव आणि चांगदेव विठ्ठल विठ्ठल मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची तिन्ही देवाची जननी आहे आदिशक्ती माया आदिशक्ती मुक्ताबाई म्हटलेली मग मुक्ताबाईंनी सांगितलं दादाचं ऐकलं काकाचं ऐकलं आणि मीच काय तुमचं वाकडं केले म्हटले अजून 2 वर्ष थांबायचं असं म्हटल्याबरोबर महाराज म्हणले ठीक आहे तुमचं ऐकणार 2 वर्ष थांब असे ज्ञानेश्वर महाराज किती वर्ष थांबले 6 वर्ष 16व्या वर्षी निर्णय घेतला पण समाधी घेतली 22व्या वर्षी आणि या 6 वर्षात जे अभंग लिहिले तिथं ज्ञानदेव म्हणे लावलं नाही बाप रुक्मादेवीवर लावलं त्यातला हा अभंग आहे विठ्ठल विठ्ठल या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी आपला संसार सुफळ झाल्याचं वर्णन केलंय माणसाचा संसार सुफळ झाला पाहिजे एक असतो संपन्न संसार आणि एक असतो सुफळ संसार काहींचा संसार संपन्न असतो सुफळ नसतो काहींचा संसार सुफळ असतो पण संपन्न नसतो ऐकताय ना तुम्ही काहींचा संसार संपन्नही नसतो आणि सुफळही नसतो पण काहींचा संसार संपन्नही असतो आणि सुफळही असतो थोडं सोप्या भाषेत सांगतो काहींना व्यवहार चांगला जमतो पण परमार्थाच्या नावाने शून्य
काहींना परमार्थ चांगला जमतो, व्यवहाराच्या नावाने शून्य. काही लोकांना व्यवहारही जमत नाही, परमार्थही जमत नाही. पण काही लोकांचा व्यवहार सुद्धा पाहण्यासारखा, परमार्थ सुद्धा पाहण्यासारखा. विठ्ठल विठ्ठल. संसार संपन्न असण्यापेक्षा मनुष्याचा संसार सुफळ असला पाहिजे. काय म्हटलं मी परत एकदा सांगतो. माणसाचा संसार संपन्न असण्यापेक्षा सुफळ असला पाहिजे. मी तुम्हाला दोन संसाराचं वर्णन करून सांगतो. एक आहे रावणाचा संसार आणि एक आहे तुकाराम महाराजचा संसार. रावणाचा संसार संपन्न संसार आणि तुकाराम महाराजांचा संसार सुफळ संसार. रावणाच्या बाबतीत तुम्ही पहा, सगळ्या बाजूनी संपन्नता होती. रावणाचा वंश मोठा आहे, मोठ्या कुळातला आहे बरं का. तो ब्रह्मदेवाचा पंतू आहे रावण, म्हणजे ब्राह्मण कुळातला आहे. विद्वत्तेच्या बाबतीमध्ये रावण फार विद्वान आहे. आजही रावणाचे काही ग्रंथ आहेत ज्योतिषशास्त्रावरचे. संपत्तीच्या बाबतीमध्ये रावणाची फार मोठी संपत्ती आहे. शक्तीच्या बाबतीमध्ये, सत्तेच्या बाबतीमध्ये रावणाची सगळ्या देवावर सत्ता होती. नवे नवे सगळे ग्रह जे होते, ग्रह 9 ग्रह, त्या 9 ग्रहाच्या रावणाने पायऱ्या केल्या होत्या. त्या पायरीवर पाय देऊन रावण वर सिंहासनावर बसायचा. प्रत्येक पायरीवर एक एक ग्रह. एकदा नारद महर्षी गेले आणि पाहिलं त्या ग्रहांची अवस्था. शनी महाराजांच्याकडे नारद महर्षी गेले. रावणाला थोडं बाहेर जाऊ दिलं आणि शनी महाराजांना म्हटले, काय शनी महाराज, काय चाललंय तुमचं असं? सगळं जग तुम्हाला घाबरताय, इथे मात्र तुम्ही पालथे पडलेत. तुमच्या पाठीवर पाय देऊन हा बाबा जातोय. शनी महाराज म्हणले, काय नारद महर्षी, माझी सगळी शक्ती माझ्या डोळ्यात आहे आणि ह्या रावणाने नेमकं मला असं उलटं झोपवलंय. माझे डोळे झाले खाली, तेवढे डोळे फक्त वर करा, मग बघतो म्हणे याच्याकडं. नारद महर्षी म्हणले, असली कामं आपल्याला चांगली जमतात. रावण आल्याबरोबर नारद महर्षी म्हणले, अरे काय रावण हा स्वतःला शूर समजतो? शत्रूच्या पाठीवर तर कुणी पाय देईल, शत्रूच्या छातीवर जो पाय देतो तो खरा शूर. काय काय माणसं फुगवलं की फुगतात बघ. लगेच रावणाने सगळ्या घरांना सांगितलं, ए पाठीवर झोपा, मला तुमच्या छातीवर पाय द्यायचा आहे. मग शनी महाराज म्हणले, आता बघतो याच्याकडं. तिथून रावणाचा ऱ्हास सुरू झाला. विठ्ठल विठ्ठल रावणाची संपत्ती श्रेष्ठ आहे, रावणाचं कुळ श्रेष्ठ आहे, राम विद्वान आहे, रावणाकडे सत्ता आहे, पण संपन्न संसार आहे रावणाचा. आता इकडं तुकाराम महाराजांचं बघा. तुकाराम महाराज म्हणतात, भले देवा कुणबी केलो, नाहीतर दंभे असतो मेलो. बरं आलं देवा मला तू कुणबी केलं, नाही तर त्या कुळाच्या अभिमानानेच मी मेलो असतो म्हणले. संपत्तीच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर तुकाराम महाराज म्हणतात, होती संपत्ती पण दुष्काळात आम्ही सगळी वाटून टाकली. आम्ही सदैव सोडके. सत्तेच्या बाबतीत जर आपण पाहिलं, देव त्यांचा त्या ठिकाणी पाठीराखा होता, देव त्यांच्या बरोबर होता, पण गावातल्या लोकांनी मात्र कोपला पाटील गावीचे हे लोक गावात राहायचं नाही सांगितलं होतं. म्हणजे रावणाचा संसार संपन्न आहे, लौकिक दृष्टीने तुकाराम महाराजचा संसार संपन्न आहे. पण तरी सुद्धा रावणाचा संसार संपन्न जरी असला तरी सुद्धा रावणाला रात्री झोप लागत नव्हती. तळमळ तळमळ करायचं. एवढी संपत्ती जरी होती तरी दुसऱ्याची संपत्ती बघितली की रावणाला असं वाटायचं, कधी माझ्या नावावर होईल. स्वतःच्या भावाची संपत्ती बरं का. कुबेर हे रावणाचे भाऊ आहेत, सावत्र भाऊ. आणि लंका जी होती ती कुबेराची आहे. पण सोन्याची लंका पाहिल्याबरोबर ह्याच्या तोंडाला पाणी सुटलं. भाऊ होता, हाकलून दिलं त्याला आणि सगळी जमीन आपल्या नावावर करून घेतली, सगळी संपत्ती आपल्या नावावर करून घेतली. 80,000 पत्न्या होत्या कोणाला? रावणाला. पण तरी सुद्धा रावणाचं मन त्या सीतामाईकडे गेलं बरं का. म्हणून रावणाचा संसार जरी संपन्न असला तरी तो सुफळ नाही. हाल हाल करत मारावं लागलं. दुर्दशा झाली शेवटी. कुळात कोणी शिल्लक राहिलं नाही. तुकाराम महाराजांचा संसार लौकिक दृष्टीने जरी त्या ठिकाणी संपन्न नसला
तरी महाराज छातीला हात लावून सांगतात, जन्मालो त्याचे 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 आजी फळ झाले साचे आजी फळ झाले साचे धन्य तुम्ही सांभाळिले संगती तुम्ही सांभाळिले संगती आजी फळ झाले साचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संगती तुम्ही सांभाळिले संगती जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे आजी फळ झाले साचे आजी फळ झाले साचे जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे आजी फळ झाले साचे आजी फळ झाले साचे रावण म्हणजे तुम्ही कोणी व्यक्ती समजू नका बरं का. रावण ही वृत्ती आहे. मला एका माणसाने विचारलं, म्हटले महाराज पूर्वी रावण होता, त्याला मारण्याकरता रामप्रभूने अवतार धारण केला, रावणाला मारलं, आता दरवर्षी राम जन्म कशाला करायचा, दरवर्षी रामाला कशाला आणायचं. म्हटलं पूर्वी रावण होता ना, आता नाही असं समजू नको. रावण ही कोणी व्यक्ती नाही, रावण वृत्ती आहे. रावण म्हणजे दुर्गुण आणि राम म्हणजे सद्गुण. आपल्या मनात कधी दुर्गुण येईल काय सांगता येत नाही. दुर्गुण आला की समजायचा राक्षस आला, कीर्तनात झोप लागायला लागली की समजायचं कुंभकर्ण आला, दुसऱ्याच्या घरात भांडणं लावण्याची वृत्ती आली की म्हणायचं मंथरा आली आपल्या मनात. हो, दुसऱ्याला विनाकारण त्रास देण्याची वृत्ती आली, परस्त्रीकडे पापदृष्टीने पाहण्याची वृत्ती आली की म्हणायचं मनात रावण आला. त्याला काढायचं असेल तर रामाला बोलवायला पाहिजे, विठ्ठल रावणाचा संसार संपन्न संसार होता, पण तुकाराम महाराजांचा संसार सुफळ होता. म्हणून तुमचा आमचा सुद्धा संसार काय असला पाहिजे, सुफळ असला पाहिजे. ठीक आहे, संपन्न असेल नसेल प्रारब्धानुसार प्रयत्नानुसार, पण सुफळ मात्र आपण संसार केला पाहिजे. ज्ञानोबारायांनी आजच्या अभंगामध्ये संसार सुफळ कसा होईल हे सांगितले. ऐका, आता वास्तविक पाहता ज्ञानेश्वर महाराजांना काही संसार सुफळ होण्याचा काही प्रश्न नाही बरं का. कारण ज्ञानेश्वर महाराज कोणाचे अवतार होते, कोणाचे अवतार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. त्यांना कुठला आलाय संसार सुफळ होण्याचा प्रश्न. ते अवतारी पुरुष आहेत, पण संतांचे जे अभंग असतात ते आपली भूमिका घेऊन असतात. म्हणून अभंगाचा विचार करत असताना पहिले अभंगाची भूमिका कोणती लक्षात घ्यावी लागते. बऱ्याच वेळेला लोक काय करतात, आपल्याला अनुकूल तेवढा अभंग पाठ करून ठेवतात. चला येता का वारीला, आलो असतो, पण तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलंय ठाईचं बैसोनी, म्हणजे आपल्याला अनुकूल तेवढं पाठ करायचं. अशा माणसाला सांगायचं, अरे ठाईचं बैसोन लिहिले ना, पण तुकाराम महाराजांनी हे पण दिले, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तव तो आपुले सोहित पाये, तीर्थयात्रे जाय चुकू नको, हे लिहिले ना. पण आपल्याला अनुकूल काय काय लोक काहीच करत नाही बरं का. म्हणजे व्यवसाय नाही, शेती नाही, उद्योग नाही. आमच्या वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर असं म्हणायचे, परमार्थात सगळ्यात मोठा धोका परमार्थाच्या नावाखाली आळशी होण्याचा. काहीच करत नाहीत. काय काय त्यांना जर म्हटलं काहीच करत नाही, तुमचं कसं काय चालणार, तो म्हणतो तुकाराम महाराजांनी लिहून ठेवले, ठेविले अनंते.
ह्याच्याकरता लिहिलं का? प्रत्येक अभंगाची भूमिका वेगवेगळी आहे. म्हणून आजच्या अभंगामध्ये ज्ञानोबारायांनी आपला संसार सुफळ कसा होईल हे सांगितलंय अभंगाच्या पहिल्या चरणात. माझी संसार सुफळ झाला गे माये, आजी संसार सुफळ झाला गे माये, आजी संसार सुफळ झाला गे माये, आजी संसार सुफळ झाला गे माये, संसार सुफळ झाला गे माये, आजी 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 संसार सुफळ झाला गे माया, 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 देखी गेले माया विठोबाचे, देखी गेले माया विठोबाचे, देखी गेले माया विठोबाचे, देखी गेले माया विठोबाचे, तो माझा भावा, 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 देखी गेले विठोबा, देखी गेले विठोबा, देखी गेले विठोबा, देखी गेले विठोबा, तो माझा भावा, 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 तो ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्या चरणामध्ये आपला संसार सुफळ कसा झाला हे सांगितलं. ऐकलं आपण सगळ्यांनी पहिलं चरण. काय पहिलं चरण आहे मनावर मायव सगळ्यांनी. आजी संसार सुफळ झाला गे माये, देखिले पाय विठोबाचे. आज माझा संसार सुफळ झाला कारण आज मी विठोबाचे पाय पाहिले आणि म्हणून माझा संसार काय झाला, सुफळ झाला, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आपल्याला थोडंसं चिंतन करायचं आहे म्हणून मी 3 प्रश्न सांगतो आणि या 3 प्रश्नाची उत्तरं या संपूर्ण अभंगात आपल्याला द्यायची. फक्त तुम्ही प्रश्न लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाला आम्हाला कशाला ताप देता, तर काय असतं, कीर्तनाशी जोडून मन राहण्याकरता प्रश्न उत्तर झाले, श्रोत्याचा आणि वक्त्याचा थोडा संवाद झाला तर मग लक्ष जास्त लागतं. म्हणून लक्षात ठेवायचं, ज्यांच्या लक्षात राहील त्यांनी.
3 प्रश्न आहेत पहिल्या चरणावर. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आज माझा संसार सुफळ झाला कारण मी विठोबाचे पाय पाहिले. पहिला प्रश्न असा आहे, संसार म्हणजे काय? दुसरा प्रश्न असा आहे, विठोबाचे पाय पाहण्याचा आणि संसार सुफळ होण्याचा संबंध काय? आणि तिसरा प्रश्न असा आहे, आम्ही विठोबाचे पाय पाहतो, आमचा संसार सुफळ का नाही होत? विठ्ठल विठ्ठल चौबदार साहेब, पहिला प्रश्न काय? असंच आहे सगळीकडे बरं का. लोकांना जर विचारलं कीर्तन कसं काय, 1 नंबर. कोणता अभंग घेतला होता हो? हा अभंग बेभंग नाही आपल्या डोसक्यात. लक्षात घ्या, परमार्थ करत असताना थोडंसं जाणून परमार्थ केला पाहिजे. परमार्थ काय मनोरंजनाचं साधन नाही, परमार्थ आपल्या उद्धाराचं साधन आहे. मनोरंजनाकरता पुष्कळ साधन आहेत आपल्या उद्धाराचं साधन आहे. कमीत कमी अभंगाचं पहिलं चरण आपल्या लक्षात राहिलं. आज माऊलींचा हा अभंग होता. काय काय ठिकाणी तुम्ही जावा. आता या नेवाशा भागात मी कीर्तनाला जातो. नेवाशाच्या मंदिरात आता गोकुळाष्टमी माझं कीर्तन आहे. समोर बसलेल्या माता भगिनींची ज्ञानेश्वरी पाठ आहे सगळी. जाऊन तुम्ही बघा. आपण एक ओवीचं टोक म्हटलं तर ते माता भगिनी आहेत ना, पुढचं ओवी पूर्ण करतात. मी विचारलं का इथं ज्ञानेश्वरी काही लोकांनी पाठबीट केली का? ते म्हणले 50 महिला अशा आहेत त्यांच्या हरिपाठासारखी ज्ञानेश्वरी पाठ आहे. आपण टाळ्या वाजवतोय, पण आपलं काय हरिपाठ तरी पाठ केला पाहिजे का नको? मी परभणीला गेलो होतो एक 4-5 महिन्यापूर्वी कीर्तनाला. रामनगर नावाचं आहे कीर्तन होतं. एका मावशीने 1008 ज्ञानेश्वरीची पारायण केली म्हणून माझं काल्याचं कीर्तन होतं. गेल्या गेल्या म्हटलं मला मावशीचं पहिलं दर्शन घेऊ द्या. दर्शन घ्यायला गेलो. 60-70 वर्षाच्या मावशी असतील. म्हटलं मावशी, आम्ही आळंदीत राहतो, आम्ही अजून 108 पारायणे केली नाही, आणि तुम्ही सगळा संसार सांभाळून मुलं बाळ शिक्षण नातवंड परतवंड, आणि तुम्ही 1008 पारायणं केली म्हणून मी तुमचं दर्शन घ्यायला आलो. मावशी हसायला लागली. म्हटली महाराज, मी एकटीने केली नाही, आमच्या गल्लीत 15 बायकांनी केलीत म्हटली. असा परमार्थ करणारी माणसं आहेत, लक्षात ठेवा. फक्त माणसाने ठरवलं पाहिजे, होतंय. नाही आपल्याला काय जमलं, कमीत कमी रोज नामस्मरण तरी केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आपण साधना केल्याशिवाय जीवनात बदल होणार नाही, आपल्याला त्याचा लाभ होणार नाही. म्हणून पहिलं चरणात अभंग मी 3 प्रश्न सांगितले, लक्षात ठेवा. पहिला प्रश्न आहे संसार म्हणजे काय. दुसरा आहे विठोबाचे पाय पाहण्याचा आणि संसार सुफळ होण्याचा संबंध काय. आणि तिसरा प्रश्न आहे आम्ही विठोबाचे पाय पाहतो, आमचा संसार का सुफळ होत नाही. 3 परत सांगितले बरं का. आता मी मध्ये विचारणार आहे परत. पहिला कोणता, दुसरा कोणता, तिसरा कोणता. पहिला कोणता आहे, संसार म्हणजे काय, त्याचं उत्तर देतो. कशाला म्हणायचं संसार? तुम्ही आम्ही ज्याला संसार म्हणतो त्याला संतांनी संसार म्हटलेलं नाही. आपण कशाला संसार म्हणतो? घरदार, बायका, मुलं, गुरं ढोरं, गाड्या. एखाद्या माणसाची बायको मरण पावली तर लोक म्हणतात त्याचा संसार बसला हो, 6 महिन्यांनी परत उभा राहतो. पण हा लौकिक संसार आहे. खरा संसार कोणता आहे लक्षात घ्या. याला संसार संतांनी म्हटलं नाही. शंकराचार्यांचं संसाराची एक व्याख्या श्लोक आपण नेहमी म्हणतो, ऐका. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. शंकराचार्य म्हणतात देवा, पुन्हा पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा पुन्हा मरायचं, हा संसार तू आमच्या मागे लावलेला आहेस, कृपा कर माझ्यावर, याच्यातून तू माझं रक्षण कर. म्हणजे संसार कशाला म्हटलंय? जन्म आणि मरण याला संसार. चला पुढे. काही ठिकाणी अहंकाराला संसार म्हटलंय.
आणि ज्ञानोबारांनी एके ठिकाणी या देहालाच संसार म्हटले. देहादिक संसारे मांडिलीशी गुंफेरे तेथ नातुडे वागुरे वारा जायचा. म्हणजे हा देह सुद्धा काय आहे? संसार आहे. ज्याला ज्याला देहाचं तादात्म्य आहे तो तो संसारिक आहे. विठ्ठल विठ्ठल मी देह म्हटला संसारिक आणि मी देह नाही म्हणत तो संन्यासी. ज्ञानेश्वर महाराजांनी व्याख्या केली बरं का. मी माझी आयशी आठवण विसरले जयाची अंतकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. जनक महाराज होते. राजा होता जनक नावाचा बरं का. भगवंतानी गीतेमध्ये अर्जुनाला कर्माचा उपदेश करत असताना जनकाचं नाव घेतले. कर्मण्यैव हि संसिद्धी मा स्थिता जनकादया लोकसंग्रहमे वापी संपश्यन कर्तुमर्हसी देख पा जनकादिक कर्म जात अशेक न सांडिता मोक्ष सुख पावते झाले. राजा होता राजा. कोण? जनक. आणि त्याच्या राज्यामध्ये राज्य करायचा पण रोज संध्याकाळी सत्संग करायचा बरं का. माणसांनी दिवसभर काही करावं, आपल्या हॉटेल आलं काम करावं, पण रोज संध्याकाळी आलं की हरिपाठ म्हणावा, सगळ्या घरातल्या लोकांनी एकत्र येऊन आरती म्हणावी, काहीतरी सत्संग करावा. दिवसभर आपल्याकडून काही घडलं, आपण कुठेही गेलो मनाने, तरी संध्याकाळी परत आपल्या जागेवर आलो पाहिजे. रोज संध्याकाळी सत्संग. जनक महाराजांच्याकडे राज्यात राजवाड्यात सगळी लोक यायची. एकदा असेच सगळे लोक जमलेले होते. त्या ठिकाणी काही भगवे वेशधारी संन्यासी लोक सुद्धा होते त्याच्यामध्ये. आता जनक महाराजांना यायला थोडासा वेळ लागला. महाराज आले प्रवचनाला, याज्ञवल्क्य ऋषी. पण जनक आला नव्हता म्हणून प्रवचन सुरू नाही झालं. आलेले जे होते ते कुजबुज करायला लागले. म्हटले बघा आता आम्ही आलोय, वेळ होऊन गेली, सगळे लोक जमलेत, महाराजांनी सुरू करायला पाहिजे. दुसरा म्हणायला लागला, महाराज हे कश काय सुरू करतील महाराज, कारण जनक त्यांना दक्षिणा देतो म्हणून जनक आल्यावर ते सुरू करणार. कुजबुज करायला लागले. बरं, आलं जनक महाराज. आल्यानंतर लगेच महाराजांनी सुरू केलं प्रवचन. सुरू केल्यानंतर महाराज त्या जनकाकडे बघून सांगायचे. परत हे कुजबुज करायला लागले. बघा, त्यांच्याकडेच बघून सांगतात, आमच्याकडे कुठं बघून सांगतात. वक्ता जो बघून सांगत असतो, कोणाकडे बघून सांगतो? जो नीट ऐकतो ना त्याच्याकडे बघून सांगतो. जो इकडे बघ, तिकडे बघ, खाली बघ, वर बघ, मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याच्याकडे बघून काय. पण हे कुजबुज करायला लागले. याज्ञवल्क्य ऋषींनी विचार केला, यांना जनकाचा अधिकार दाखवून द्यायचा. याज्ञवल्क्य ऋषींच्याकडे सिद्धी होती. त्यांनी काय केलं, सिद्धीच्या द्वारे जनक नगरीला आग लावली. खोटी खोटीच मायावी आग लावली. आग लागल्याबरोबर सगळे लोक पळत यायला लागले प्रवचन. अहो आग लागली, तुमच्या घराला लागली, त्यांच्या घराला लागली, आमच्या घराला. आता आग लागल्यावर लोक प्रवचनात बसतील का? गेले सगळे. गेलंही पाहिजे बरं का. प्रवचन उद्या पण आहे, पण घर गेल्यावर गेले सगळे उठून. आग जळत जळत मंडपाजवळ आली. समोर बसलेले जे भगवे वेशधारी होते ते म्हटले, अरे आपल्या छाट्या लोंगोट्या तिकडे आहेत झोपडीत, नाही ते घेऊन येऊ म्हणजे. ते गेले आणण्याकरता. येऊन बसले आणि पाहतायत तर आग जळत जळत पार जनकाच्या पायाजवळ गेली. जनकाच्या पायाला आग लागली आणि याज्ञवल्क्य ऋषी म्हणले, महाराज सगळे लोक उठून गेले, आग जळत जळत तुमच्या पायाला लागलेली आहे, प्रवचन चालू ठेवायचं का बंद करायचं? ते म्हटले, महाराज चालू ठेवा. अहो पण तुम्ही जळताल ना, तुम्ही मरताल ना. जनक म्हटलं, मी कसं काय मरेल? शरीर मरेल माझं, मी आत्मा आहे. नैनम छिंदंती शस्त्रानी नैनम दहती पावक न चैनम क्लेदयंती आपो न शोषयती मारुता. मी आत्मा आहे, मी मरत नाही, चालू द्या तुमचं प्रवचन. तेवढे ते भगवे कपडेवाले आले. याज्ञवल्क्यांनी म्हटले, तुमच्याकडे बघून सांगू का ह्याच्याकडे बघून सांगू? ते म्हटले, त्याच्याकडेच बघून सांगा, आम्ही फक्त कपडे घातलेत,
खरा संन्याशी तो आहे. विठ्ठल 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 म्हणून संसार म्हणजे काय? मी आणि माझा हाच संसार आहे. आणि हा मी माझा संसार देहाच्या आश्रयाने राहतो म्हणून देहाला सुद्धा संसार म्हटलंय. ज्ञानोबराय म्हणतात माझा हा संसार सुफळ झाला. कशाने सुफळ झाला? देखिले पाय विठोबाचे देखिले पाय, विठोबाचे देखिले पाय, विठोबाचे देखिले पाय. हो की संसार सुफळ झाला गे माये, देखिले पाय विठोबाचे, देखिले पाय विठोबाचे. आज संसार सुफळ झाला गे माये, देखिले पाय विठोबाचे, देखिले पाय विठोबाचे. पहिला प्रश्न झाला संसार म्हणजे काय, त्याचं उत्तर देह म्हणजे संसार. आता दुसरा प्रश्न, विठोबाचे पाय पाहण्याचा आणि संसार सुफळ होण्याचा काय संबंध आहे? हा दुसरा प्रश्न होता. त्याचं उत्तर सांगतो. हा देहरूपी संसार देवाने निर्माण केलाय कशा करता? जी गोष्ट ज्याच्याकरता निर्माण झाली त्या गोष्टीने ते केलं तर सुफळ. आता इथं पकवाज आणलाय कशा करता? वाजवाय करता. महाराज म्हणले माझा पकवाज वाजवायचा नाही, फुटल. मग काय दाखवायला आणला का? अहो फुटल्यावर त्याचं खरं सार्थक आहे, वाजवल्यावर त्याचं खरं सार्थक आहे. तसं देह निर्माण केला देवाने कशा करता? केवळ खाण्याकरता, झोपण्याकरता, काम करण्याकरता नाही. हे करायला लागतं, खावं लागतं, कामही करावं लागतं, पैसे मिळवायचे. पण साध्य काय? आमचे गुरुजी विनोदाने सांगत असतात, एका माणसाने टोपी घातली. टोपी कशा करताय? डोक्या करताय. म्हटलं डोकं कशा करताय? मला टोपी करताय. टोपी डोक्या करताय बरोबर, पण डोकं टोपी करता नाही. डोकं विचार करण्याकरताय. तसे एखाद्याला विचारलं काम कशा करता करता? म्हटलं जगण्याकरता. जगता कशा करता? मला काम करण्याकरता. खाता कशा करता? जगण्याकरता. जगता कशा करता? मला खाण्याकरता. खाल्लंही पाहिजे, कामही केलं पाहिजे, पैसे मिळवले पाहिजे, पण करायचंय काय? आयुष्याच्या साधने, आयुष्याचा साधने, आयुष्याचा साधने, आयुष्याचा साधने. सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे. धन्यामी जन्मालो, धन्यामी जन्मालो. सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे. सच्चिदानंद पदवी घेणे. धन्यामी जन्मालो, धन्यामी जन्मालो. आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने. सच्चिदानंद पदवी घे, सच्चिदानंद पदवी घे. धन्यामी जन्मालो, धन्यामी जन्मालो. सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे. धन्यामी जन्मालो, धन्यामी जन्मालो.
मनुष्य देहाचं सार्थक कशात आहे? देवाने असं म्हणतात की पहिल्यांदा मनुष्य देह नव्हता बनवला, पहिली सगळी सृष्टी बनवली. एकी केली भूचरे, एकी केली खेचरे, एकी केली जळचरे, चरे अचरे केली एके. ऐशा 84 लक्ष योनी, सुरजोनी पाहेतो परतोनी, निज प्राप्ती लागी देखोनी, न देखे कोणी अधिकारी. ऐशा देखोनी सृष्टी ते सुख न वाटेची देवाते, म्हणून मानवी प्रकृती ते आदरे बहुते. घोडा निर्माण केला, गाय निर्माण केली, गाढव निर्माण केली, कुत्री निर्माण केली आणि देव बघायला लागले. याच्यातलं मला ओळखणारं कोण आहे? याच्यातलं भजन करणारं कोण आहे? याच्यातलं एकादशी करणारं कोण आहे? कुत्र, गाढव, गाय, घोडा एकादशी करतो? गाढव एकादशी करतो? म्हणजे एकादशी करत नाही तो? असं नका समजू. त्या देहामध्ये आता इथं एखादं कुत्र आलं समजा, मावशी तुमच्या समोर येऊन कुत्र बसलं, तुम्ही त्याला बसू देताल का? हाकलून लावणार. का हाकलून लावणार? हाड म्हणणार आपण त्याला. का? जेव्हा ऐकायला पाहिजे तेव्हा घरात बसला झोपून, आणि आता आलाय ऐकायला इथं, बोल तिकडं. कारण त्या देहात व्यवस्था नाही. आता एखादं कुत्र सोडून द्या. आळंदीला मी रोज माऊलीच्या मंदिरात प्रवचन करतो, गेली 10 वर्ष झाली. रोज 4 ते 5, आणि ते प्रवचन संपूर्ण जगात लाईव्ह दाखवलं जातं ज्ञानेश्वर महाराज संस्थांच्या वतीने. रोज आता 18वा अध्याय चालू आहे. 10 वर्ष झाली मी रोज प्रवचन करतोय. एक कुत्र रोज प्रवचनात येऊन बसतं. किती हाना त्याला, हाणलं तरी जात नाही. एकादशीच्या दिवशी त्या कुत्र्याला जर भाकरी टाकली तर खात नाही. कोण? आमचे गुरुजी म्हणतात नका टाकू त्याला, ह्याचा देह कुत्र्याचा आहे पण संस्कार सगळे वारकरीचे आहेत. एकादशी दिवशी भाकरी खात नाही. आणि काय काय लोक एकादशीच्या दिवशी खुशाल भजे करतात. समजायचं यांचा देह माणसाचा आहे पण संस्कार. एकादशी फार श्रेष्ठ व्रत आहे बरं का. ज्यांना काही त्रास असेल, आजारी असतील त्यांना सूट आहे, पण ज्याला शक्य असेल फराळ करून का होईना. तसं तर निराहार सांगितलंय, फलाहार सांगितलंय, पण एकादशीचं व्रत केलं त्याला दुसरं कोणतंच व्रत करायची गरज नाही. विठ्ठल 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 एकादशीची कथा तुम्हाला माहिती आहे का? आता वेळ संपला म्हणून, नाही तर रुक्मांगद नावाचा राजा होता. त्याची अशी बाग होती. त्या बागेत इतकी सुंदर फुलं यायची की त्याची फुलं न्यायला स्वर्गातल्या अप्सरा यायच्या आणि त्याची फुलं चोरून घेऊन जायच्या. राजा म्हटलं कोण येते आणि आपल्या बागेतली त्या ठिकाणी फुलं चोरून. पण जे सेवक होते त्यांना सापडतच नव्हतं, कारण त्या अप्सरा दिव्य असल्यामुळे त्या सेवकाला दिसायच्या नाही. एकदा काय झालं, एक अप्सरा स्वर्गातून आली आणि त्या बागेमध्ये एक वांग्याचा काटा पडला होता. कशाचा? वांग्याचं झाड असतं ना, आणि तो काटा तिच्या पायात मोडला. वांग्याच्या काट्याचा स्पर्श झाला, मग तिचं सगळं पुण्य संपलं आणि ती दिसत नव्हती, ती दिसायला लागली. आणि तिचं विमान सुद्धा उडना, नुसता काट्याचा स्पर्श झाला. कशाच्या? आता म्हणत नाही बरं का वांगे खाऊ नका म्हणून तुम्हाला. पुराणातली वांगी पुराणात. मग आता ती दिसल्यानंतर ते सेवकांनी तिला पकडलं. महाराज हीच रोज चोरून नेती फुलं, आज दिसली, रोज दिसत नाही. ती म्हटली मी तुम्हाला दिसणार नव्हती, पण माझं पुण्य संपलं त्याच्यामुळे मी दिसली. आता मला स्वर्गात जायचंय, माझं विमान उडवायचंय. माझं विमानही उडत नाही, माझं पुण्य संपलं. मग कसं काय उडवायचं म्हटले. काल एकादशी होती म्हणे, त्या दिवशी जर कोणी उपाशी राहिला असेल आणि त्याने जर हातात पाणी घेतलं आणि संकल्प सोडला, आज मी उपाशी राहिलो, एकादशीचं पुण्य याला अर्पण करतो, म्हटलं की माझं विमान उडतंय म्हटले. आता राजा असं होता, म्हटलं माझ्या राज्यात मला एकादशी माहिती नाही. रुक्मांगद राजा होता. ती म्हटली तुम्हाला जरी एकादशी माहिती नसली, न जाणता एखाद्याला उपास झालाय का बघा.
राजाने चौकशी करायला सुरुवात, काल कोण उपाशी राहिलं का? एक बाई होती, तिचं नवऱ्याचं भांडण झालं होतं, ती रात्रभर जेवलीच नव्हती, दिवसभर जेवली नव्हती. तिला धरून आणली, तिच्या हातात पाणी दिलं, काल मी उपाशी राहिले असं म्हण, आणि हे सगळं पुण्य अर्पण करते एकादशीचं असं म्हण. ती म्हणल्याबरोबर विमान उडालं तिचं. म्हणजे न जाणता केलं तर एवढं फल आहे, जाणून केल्यावर किती आहे. विठाला 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 पहिला प्रश्न झाला, दुसरा प्रश्न झाला, आता तिसरा प्रश्न तुम्ही खाली बसलेल्या लोकांनी सांगायचा. म्हणजे आपलं कीर्तन सुफळ झालं. माता भगिनीपैकी एक कोणीतरी हातवर करून सांगा, तिसरा प्रश्न कोणता आहे सांगा. नाही, चूक आहे का कोण? तिसरा प्रश्न. बर, पुरुष मंडळी. हा हा मोठ्याने बोला की, काय नाही. बरोबर, थोडं अर्ध बरोबर आहे तुमचं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी विठ्ठलाचे पाय पाहिले, माझा संसार सुफळ झाला. आम्ही रोज विठ्ठलाचे पाय पाहतो. आमच्या घराशेजारीच मंदिर आहे. आषाढीला जातो, कार्तिकीला जातो. आमचा संसार सुफळ का होत नाही हा प्रश्न आहे. आता त्याचं उत्तर आहे का? जसे पाय ज्ञानेश्वर महाराजांनी पाहिले ना, तसे आपण बघत नाही. ज्या तळमळीने, ज्या हेतूने ज्ञानोबारांनी पाय पाहिले, त्या तळमळीने, त्या हेतूने पाहिले नाही. ज्ञानोबारांनी विठोबाचे पाय पाहिले, पण कोणत्या तळमळीने पाहिले ह्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात. तो मज भावा, 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 तो मज वेळोवेळा भावा पांडुरंग, वेळोवेळा भावा पांडुरंग, तो मज भावा, तो मज भावा, तो मज भावा, तो मज भावा. हो वेळोवेळा पांडुरंग, वेळोवेळा पांडुरंग, तो मज भावा, 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 वेळोवेळा भावा पांडुरंग, वेळोवेळा भावा पांडुरंग, वेळोवेळा भावा पांडुरंग, तो मज भावा, तो मज भावा, वेळोवेळा भावा पांडुरंग, वेळोवेळा भावा पांडुरंग, वेळोवेळा भावा पांडुरंग. विठ्ठलाचे पाय पाहिले, पण कोणत्या तळमळीने पाहिले आणि कोणत्या हेतूने पाहिले हे महत्वाचं आहे. परमार्थामध्ये तळमळीला लय महत्व आहे, हेतूला लय महत्व आहे. पाणी पिण्याचा आनंद कोणाला आहे? ज्याला तहान लागली त्याला. तहान लागली नाही त्याला तुम्ही पाणी द्यायला लागले तेव्हा कुठलं पाणी आहे? बोरचं आहे का, जारचं आहे का? समजायचं अजून याला तहान लागली. जेवणाचा आनंद त्याला आहे ज्याला भूक लागली त्याला. तसं देवाच्या दर्शनाचा सुद्धा आनंद त्याला आहे ज्याला देवाच्या दर्शनाची भूक लागली.
भूक लागल्याशिवाय, परमार्थाची भूक लागल्याशिवाय सुद्धा माणसाला परमार्थाचा आनंद नाही आणि त्याला उपदेश सुद्धा पटत नाही. म्हणून भूक लागावी लागते, तळमळ निर्माण व्हावी लागते. आणि परमार्थात सगळ्यात महत्वाचं हेतू शुद्ध पाहिजे. ज्ञानोबा म्हणतात, मी विठ्ठलाचे पाय पाहिले, पण कोणत्या तळमळीने हेतूने पाहिले? तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. वेळोवेळा मला तो परमात्माच प्राप्त व्हावा म्हणून मी विठ्ठलाचे पाय पाहिले, त्या तळमळीने पाहिले. आणि म्हणून विठ्ठलाचे पाय पाहिल्याबरोबर माझा संसार सुफळ झाला. आम्ही रोज पाय पाहतो, पण आमचा संसार सुफळ होत नाही, कारण आपल्याला तळमळ नाही आणि आपण विठ्ठला करता विठ्ठलाचे पाय पाहत नाही. ज्ञानोबा म्हणतात, तो मज व्हावा, आणि आम्ही विठ्ठलाकडे जाऊन म्हणतो, मुलगा मज व्हावा, पैसा मज व्हावा, मान मज व्हावा, माझा संसार सुखी व्हावा. म्हणू नये असं नाही बघा. पण संसार हे साधन आहे आणि परमात्मा हे साध्य आहे. परमात्म्या करता जर परमात्म्याची सेवा केली, देव सगळं चांगलं करील. विठ्ठल विठ्ठल देवाला सगळं काही कळतं. देवा करता देवाचा परमार्थ करायचा. परमार्थात निष्कामता जेवढी असेल तेवढा आनंद जास्त आहे, आणि जेवढी सकामता आली तेवढं फळ कमी परमार्थात मिळतं. उच्च फळ मिळतं. निष्कामता असेल तर देवा करताच देवाचे पाय पाहायचे. दृष्टांत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. एकदा शेणा महाराज पंढरपूरच्या वारीला गेले आणि येत असताना एक दगड घेऊन आले. ते वस्ताऱ्याला धार करायला, त्यांचा धंदा होता केस कापायचा. ते वस्ताऱ्याला धार करायचा दगड असताना तो पंढरपूरहून आणला. साधू संत देवाकडे गेले, म्हणले, देवा वारी कशी काय झाली? म्हणले, वारी चांगली झाली, पण या वारीला शेणा महाराजांची गैरहजेरी लागली. का बरं? म्हणजे शेणा महाराज वारीला नव्हते आले, दगड न्यायला आलते. म्हणजे शेणा महाराजांना कळलं, दुसऱ्या वारीला शेणा महाराज गेले आणि सरळ दगड जो होता तो चंद्रभागेत टाकून दिला. देवाचं दर्शन घेतलं आणि परत आले. संत देवाच्या दर्शनाला गेल्यानंतर देवाला विचारलं, या वर्षी वारीची कशी काय वारी झाली देवा? म्हटले, याही वारीला शेणा महाराजाची गैरहजर लागली. काय म्हटले? गेल्या वारीला दगड न्यायला आलते, या वारीला दगड. आता दगड नुसता आणला तर वारीची वजाबाकी झाली. आपलं काय होईल बघा आता. घोंगड्या काय, बांगड्या काय, काय काय आणा, पण हे देवा करता आहे असं म्हणायचं. अहो, संसार सुद्धा देवाचाच आहे, मुलं बाळ देवाचीच आहे. म्हणून करत असताना भावना अशी ठेवायची, हे देवाची सेवा आहे. विठ्ठल विठ्ठल स्वयंपाक करताना अशी भावना ठेवायची, हा स्वयंपाक मी घरातल्या करता करत नाही, सगळ्यांच्या हृदयात देव बसलाय, ते देवाचा नैवेद्य मी बनवते म्हणून स्वयंपाक केला. स्वयंपाक करणं पूजा झाली. शेती करत असतानाही देवाने मला दिलेली सेवा आहे असं म्हणून शेती केली. त्याला स्वतंत्र त्या ठिकाणी परमार्थ करायची गरज नाही. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई झाला परमार्थ. त्यांना स्वतंत्र परमार्थ करायची गरज नाही. पण सगळं देवाचं आहे आणि देवा करता म्हणून आहे अशा भावनेने केलं तर तो मज व्हावा. पण हे शिकवणारं कोणतरी लागतं. ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं, हे तुम्हाला कुणी शिकवलं? त्याचं उत्तर शेवटच्या चरणात. बापर कुमादेवी वरू नवी संभे सर्वता, नवी संभे सर्वता. बापर कुमादेवी वरू नवी संभे सर्वता, नवी संभे सर्वता. बापर कुमादेवी वरू नवी संभे सर्वता, नवी संभे सर्वता. बापर कुमादेवी वरू नवी संभे सर्वता, नवी संभे सर्वता. निवृत्तीने तत्वता सांगितले, निवृत्तीने तत्वता सांगितले. तो मज भावा, तो मज भावा,
शेवटच्या चरणामध्ये आपल्या श्रीगुरूंचं वर्णन केलेलं आहे. आमच्या श्रीगुरू निवृत्तीनाथ महाराजांनी आम्हाला हे शिकवलं. बाप रखुमादेवीवरून न विसंबे सर्वता जो जगाचा बाप आहे, रखुमादेवीचा जो वर आहे, म्हणजे रुक्माई आई साहेबांना ज्याने स्वतःहून वरलेले आहे. संकट आल्यानंतर आपल्या भक्ताला स्वतः तो घेऊन जातो, स्वतः ते संकट निवारण करतो, असा परमात्मा आहे. आणि म्हणून आपण अशा परमात्म्याला विसरलं नाही पाहिजे. सगळीकडे तो भरलेला आहे, अशा भावनेने त्याची सेवा केली पाहिजे. हे शिकवलं निवृत्तीनाथ महाराज. एवढे मोठे ज्ञानेश्वर महाराज आहेत, पण त्यांनी निवृत्तीनाथ महाराजांचं नाव सांगितलंय, गुरूंचं नाव सांगितलंय. संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहून झाली आणि गुरूंच्या पुढे ठेवली आणि हात जोडून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले, येथ माझे उरले पायी कपन, आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसाय दान हे. विश्वात्मक असलेले माझे निवृत्तीनाथ महाराज, आणि त्यांच्याकडे पसायदान मागितलं. सगळ्यात पहिलं पसायदान कोणाकरता मागितलं माहिती का? ज्या लोकांनी त्रास दिला, अशा लोकांचा त्रास देण्याचा जो गुण आहे तो निघून जावं, सगळे सज्जन होत. म्हणून ज्ञानेश्वर महाराज जेव्हा समाधीत बसायला निघाले, त्यावेळेस निवृत्तीनाथ महाराज म्हणजे कधी प्रवृत्तीवर येत नव्हते, पण त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. भगवान परमात्मा म्हणायला लागले, निवृत्तीनाथ महाराज तुम्ही जर धीर सोडला तर सगळे लोक रडतील, सगळे लोक धीर सोडतील. तेव्हा निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलं, अवज्ञा कधी केली नाही येणे, गुरु शिष्यपण सिद्धी नेले. गुरु कसा असला पाहिजे, शिष्य कसा असला पाहिजे, ज्ञानेश्वर महाराजांनी दाखवलं. म्हणून एवढा मोठा अधिकार असून सुद्धा निवृत्तीनाथ महाराजांचं नाव घेतलं आणि आपल्याला हे शिकवलं, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. म्हणून आपल्याही जीवनामध्ये आपण जाणून देवाची भक्ती केली पाहिजे. देवाकरताच देवाची भक्ती करायची. देवाला सगळं काय करतं, त्याच्यामध्ये कुठली कामना करायची नाही. प्रेमाने देवाची भक्ती करायची, सतत नामस्मरण करायचं, चिंतन करायचं. निश्चित आपलाही संसार सुफळ झाल्याशिवाय राहणार नाही. संतांनी आपल्याला हे सगळं मार्गदर्शन केलं. म्हणून एकदा पांडुरंगाचं भजन करायचं आणि एकदा संतांचं भजन करायचं. सगळ्यांनी हाताने टाळी वाजवायची, मुखाने नामस्मरण करायचंय. पुरुष मंडळीने हात वर करून टाळी वाजवायची. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये. बोला बोला सगळ्यांनी म्हणा. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये. चला हरवाला चला. विठोबा रखु, जय 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 विठोबा रखुमाये.